नमस्कार विद्यार्थी मित्रहो. इयत्ता 8वीसाठी असणाऱ्या NMNS ह्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्नांचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. इयत्ता 8वी विषय इतिहास धडा 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम. चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. ब्रिटिशांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 2. रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली कोठे दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बंगाल. प्रश्न क्रमांक 3. भारतात पहिली कापड गिरणी कोठे व केव्हा सुरू झाली होती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई 1853. 4. भारतात पहिली रेल्वे कोणी सुरू केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 5. भारतात पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कावसची नानाबाई दावर. प्रश्न क्रमांक 6. 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या गव्हर्नर जनरलने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम काढला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस. प्रश्न क्रमांक 8. जमशेदजी टाटा यांनी 1907 साली पोलाद कारखाना कोठे सुरू केला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जमशेदपूर. प्रश्न क्रमांक 9. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता ... यांनी इंग्रजांची मदत मागितली, त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रघुनाथराव पेशवे. प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंबच्या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1774 ते 1818. प्रश्न क्रमांक 11. भारतातील ब्रिटिश साम्राज्याचे प्रमुख आधारस्तंभ मुलकी नोकरशाही, लष्कर व पोलीस होते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 12. 1782 ला कोणत्या तहाने मराठे व इंग्रज यांच्यातील पहिले युद्ध संपले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सालबाईचा तह. प्रश्न क्रमांक 13. 1798 मध्ये भारतात टिंबटिंब हा गव्हर्नर जनरल होता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली. प्रश्न क्रमांक 14. 1798 मध्ये भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलने तैनाती फौजांची
सुरुवात केली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली. प्रश्न क्रमांक 15. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी कधी तैनाती फौजांचा करार केला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1802. प्रश्न क्रमांक 16. जेव्हा दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती तेव्हा कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने शिंद्यांच्या फौजांचा पराभव करून मुघल बादशहाला ताब्यात घेतले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जनरल लेक. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या कायद्याप्रमाणे बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1773. प्रश्न क्रमांक 18. लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून साताऱ्याचे संस्थान केव्हा खालसा केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1848. प्रश्न क्रमांक 19. 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट आला. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग. प्रश्न क्रमांक 20. टिंबटिंबमध्ये पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1784. प्रश्न क्रमांक 21. भारतात नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस. प्रश्न क्रमांक 22. कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेकाले. प्रश्न क्रमांक 23. 1855 मध्ये बंगालमधील टिंबटिंब येथे तागाची पहिली गिरणी सुरू केली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिश्रा. प्रश्न क्रमांक 24. पहिला महामार्ग कोठून कोठेपर्यंत सुरू केला गेला होता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलकाता ते दिल्ली. प्रश्न क्रमांक 25. 1853 साली पहिली आगगाडी कोठून कोठेपर्यंत सुरू झाली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई ते ठाणे. प्रश्न क्रमांक 26. 1835 मध्ये कोणाच्या शिफारसीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण सुरू केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड मेकाले. प्रश्न क्रमांक 27. भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक असणारा टिंबटिंब हा जर्मन विचारवंत होता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॅक्स म्युलर. प्रश्न क्रमांक 28. 1857 मध्ये कोठे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 29.
भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 30. टिंबटिंब हे कायदे कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 31. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला मिळाला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग. प्रश्न क्रमांक 32. 1827 साली कोणी सभानीती हा ग्रंथ छापला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतापसिंह. प्रश्न क्रमांक 33. इंग्रजांनी टिंबटिंब अधिकाऱ्याला सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांच्याशी तह करून सातारच्या राजकारभारात मदत करण्यासाठी नेमले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रँड डफ. प्रश्न क्रमांक 34. 1856 साली एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विल्यम जोन्स. प्रश्न क्रमांक 35. 1829 साली सतीबंदीचा कायदा कोणी लागू केला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड बेंटिक. विद्यार्थी मित्रो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कारदीप चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.